वय वर्ष 18.5 आणि तितक्यात रेल्वे आली आणि माझ्या उजव्या पायावरनं पूर्ण रेल्वे गेली। मी जेव्हा उठून बघतो तर काय, माझ्या मांडीचे जे हाड होते ते पॅन्ट फाडून बाहेर आलेले होते। जेव्हा ॲम्ब्युलन्स आली, मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं तर प्रत्येक स्पीड ब्रेकरला जेव्हा जेव्हा ॲम्ब्युलन्स उधळायची तेव्हा तेव्हा मला मरत यातना यायची की तू काळा आहेस, तुला काही जमणार नाही। आता तर त्याच्यात भर पडली की तू तर लंगडा झाला, आता एका पायाचा लंगडा माणूस तू आयुष्यात कसं करणार? जेव्हा त्रास होतो ना तेव्हा त्रास इतका होतो की देव चारी बाजूने तुमच्या आयुष्यात फक्त दुःख देतो। तर मी जेवढं पण जगेल पण ती माझ्या स्वतःच्या दमावर जगेल याची मला गॅरंटी। पैसा हा वाईट नसून तर आयुष्यातल्या 99% अडचणींचं सोल्युशन आज पैसा आहे की आज मी पुढे चालतोय आणि बऱ्याचदा पैसा माझ्या मागून चालतोय। तर आज कमीत कमी 10 करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर आम्ही एका वर्षाला कव्हर करतोय। म्हणून मला सांगायला आवडेल, आज जर तुम्हाला माझ्यामुळे कळतंय तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, टीम ग्रो मोशनचं। एकदा काय झालं, माझा मित्र मला भेटायला आला, त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो। त्यावेळेस त्यांनी मला चिडवण्याचा प्रयत्न केला। तो मला म्हटला की आधीच मी तुला म्हणायचो की तू काळा आहेस, तुला काही जमणार नाही। आता तर त्याच्यात भर पडली की तू तर लंगडा झाला, आता एका पायाचा लंगडा माणूस तू आयुष्यात कसं करणार? तू तो खूप म्हणायचा मला आईवडिलांसाठी हे करायचंय ते करायचंय, मी गाडी घेणार, बंगला घेणार। अरे हे सगळे स्वप्न पूर्ण करणं कधी कधी 2 पायाच्या माणसाला शक्य होत नाही आणि तू एका पायाचा लंगडा हे कसं करणार? हे वाक्य बोलला होता माझा मित्र आजपासून एक्झॅक्टली 10 ते 11 वर्षापूर्वी। आणि आज जर बोलायचं म्हटलं तर आज माझं पहिलं ऑफिस हे दुबईमध्ये आहे, दुसरं ऑफिस पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये आणि आज एक्सपोर्ट, इम्पोर्ट, फूड प्रोसेसिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग याबरोबरच मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिझनेस कोच म्हणून मी काम करत आहे। नमस्कार मित्रांनो, मी भूषण खैरनार। माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आज एक उद्योजक असल्याबरोबरच मी मेजरली मोटिवेशनल स्पीकर म्हणून, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून आणि बिझनेस कोच म्हणून मी काम करत आहे। माझं बालपणाबद्दल बोलायचं म्हटलं तर नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील कळवडी गावाचा मी मूळचा रहिवासी। माझं लहानपण जे आहे ते वडील शिक्षक असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालं आणि त्यावेळेस 10वी पर्यंतचं शिक्षण मालेगावात घेत असताना पुढे 11वी 12वीला असताना मी नाशिकला गेलो। नाशिकला KTHM कॉलेजला माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं। मला पण एक प्रेयसी होती, माझी पण एक स्टोरी होती, माझं पण एक आयुष्य होतं आणि त्या आयुष्यामध्ये मित्र नेहमी चिडवायचे की अरे तू तर दिसायला काळा आहे, तुला कोण भाव देणार? पण ते म्हणतात ना, माणूस रंगाने काळा असला तरी चालेल पण त्याच्या कॉन्फिडन्सने आणि त्याच्या कर्तृत्वाने मात्र तो आतून एकदम तेजस्वी असणं गरजेचं आहे। आणि तसंच झालं। आज बरेच जण म्हणतात ना की मी नोकरी करतोय, मी म्हणतो नोकरी करणं वाईट नाही पण फक्त नोकरी करणं वाईट आहे। कारण की जर आपण नोकरी करतोय तर आपल्या त्या नोकरीबरोबर आपली प्रगती महत्त्वाची। पण ते म्हणतातच ना की जर आयुष्यात सुख आलं तर ते जास्त वेळ टिकतं असं नाही। आणि त्याच कारणास्तव तो दिवस आला 31 ऑक्टोबर 2012 रोजी मी पुण्याहून मनमाडला जात असताना, मी रेल्वेच्या खाली असताना चढताना मी रेल्वेचा जो येलो रॉड असतो तो पकडून मी चढण्याचा प्रयत्न केला पण तो ओला होता। तो रॉड ओला असल्यामुळे माझा हात निसटला, मी गिरकी घेऊन पडलो, माझी बॉडी सेफ पडली पण माझा उजवा पाय ट्रॅकवर गेला आणि तितक्यात रेल्वे आली आणि माझ्या उजव्या पायावरनं पूर्ण रेल्वे गेली। मी जेव्हा उठून बघतो तर काय, माझ्या मांडीचे जे हाड होते ते पॅन्ट फाडून बाहेर आलेले होते। माझ्या गुडघ्याखालच्या ज्या नसा होत्या त्या खाली तिथं पडलेल्या होत्या आणि मी कुठेतरी ऐकलं होतं की लागल्यानंतर जास्त बघावं नाही म्हणून मी स्वतःला टेकून घेतलं आणि मी तिथंच तसाच पडून राहिलो। आणि क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरचं चित्र एकदम वेगळं झालं आणि जेव्हा मी डोळे बंद केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझा पूर्ण भूतकाळच उभा राहिला। पण अचानक जे गेलेला पाय जो मी बघितला ना, तर अचानक असं घडल्यानंतर मला एक विचार आला, म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये 2 पायाच्या माणसाला सुद्धा, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये त्याला 2 पाय असून सुद्धा तो इनफ ठरत नाही। मग मी एका पायाचा लंगडा आज इथून पुढे कसं करणार असे सगळे विचार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले। माझे वडील तर मला लंबी रेस का घोडा म्हणायचे। का? कारण की त्यांना संपूर्ण मनापासून माझ्यावर विश्वास होता की हा नक्कीच माझं नाव मोठं करणार। पण आता त्या पप्पांच्या नावाचं काय होणार? तितक्यात बघतो तर काय, रेल्वे पुढे गेली, कोणीतरी चेन ओढली आणि चेन ओढल्यानंतर रेल्वे थांबली। लोक मला वाचवायला यायला लागले। लोक वाचवायला आल्यानंतर ते जेव्हा पायाकडे बघायचे तर अक्षरशः घाबरून गेले आणि घाबरून गेल्यामुळे मला काय जाणवलं की लोक लिटरली
माझ्या पायाचा फोटो आणि व्हिडिओ काढत होते. तितक्यात एक व्यक्ती आला, त्यांनी माझा मोबाईल घड्याळ चोरला. मोबाईल घड्याळ चोरल्यानंतर मला असं वाटलं की असं कसं जग आहे, इतकं विचित्र जग आहे की ज्यांना माझ्या जीवाशी काही घेणं देणं नाही, त्यांना त्या 2-2.5-3 हजाराच्या मोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे. माझा मोबाईल घड्याळ चोरून तो गेला. मग नंतर बाकी लोकांना म्हटलो की तुम्ही तरी कॉल लावा माझ्या घरच्यांना. तर ते माझ्या पायाच्या तुटलेल्या त्या ज्या नसा होत्या, माझ्या पायाच्या ज्या तुटलेल्या नसा होत्या, त्या नसाचे फोटो व्हिडिओ ते काढत होते. त्या दिवशी मला कळालं या जगातले 97% लोक हे मतलबी आहेत. त्यांना तुमच्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. त्यापेक्षा योग्य पर्याय काय, अरे स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की वेळ आली ना तर स्वतःच्या दमावर या दुनियाला आपण सिद्ध करू शकतो की माझ्यामध्ये किती ताकद आहे आणि या दुनियाला सुद्धा मी हरवू शकतो, ते पण स्वतःच्या दमावर. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला आणि तिथून मी एक नवीन सुरुवात करायची ठरवली. सुरुवात मी अशी करायची ठरवली कारण की मला त्या ॲक्सिडेंट नंतर जे काही त्रास झाला तो काही कमी नव्हता. मला आठवतं, मला तिथून उचलून त्या रेल्वेत टाकलं आणि रेल्वेत टाकल्यानंतर लिटरली मला त्या रेल्वेतून पुढे त्यांनी मनमाडला नेलं. तिथे एक ॲम्ब्युलन्स आली. जेव्हा ॲम्ब्युलन्स आली, मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, तर प्रत्येक स्पीड ब्रेकरला जेव्हा जेव्हा ॲम्ब्युलन्स उधळायची तेव्हा मला मरत यातना यायच्या. खरंच हे दुःख जे आहे हे मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण तुम्हाला एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून मला एकच सांगणं आहे की आयुष्यामध्ये त्रास हा प्रत्येकाला आहे. जर ऊन आहे तर सावलीपणे, जर ऊन आहे तर सावलीपणे, जर सुख आहे तर दुःखपणे, आणि जर दुःख नसेल तर सुखाची किंमत पण नाही राहणार. त्यामुळे मी त्या दिवशी विचार केला, मला लिटरली एवढ्या यातना व्हायच्या. आज तुम्हालाही त्रास आहे, पण नक्कीच आज इमेजिन करा, जर खिडकीमध्ये एखादा बोट अटकला तर किती त्रास होतो. इमेजिन करा, जर हातावर मोठा दगड पडला तर किती त्रास होतो. पण माझ्या तर पायावरनं संपूर्ण हजारो टन वजनाची रेल्वेच गेली. पायाचे 3 ते 4 ठिकाणी तुकडे तुकडे झाले. पाय प्रत्येक ठिकाणी असा ठेचला गेला होता. गुडघ्याची वाटी जी होती ती चिनली गेली होती. आज हे मी तुम्हाला एवढं डिटेल का सांगतोय, कारण की याच्या मागचं जे दुःख आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. मी जेव्हा लोकांना विनंती करायचो ना, मला आठवतं की दुनियाला काही घेणं देणं नाही. पुढं ती ॲम्ब्युलन्स जेव्हा पुढे गेली, मला मालेगावला नेलं, मला ॲडमिट केलं, माझ्या पहिलं ऑपरेशन केलं, पाय कापण्यात आला, उघडा ठेवला. तो सगळ्यात जास्त त्रास जो मला झाला तो म्हणजे ड्रेसिंगचा. आपण आंबा रस बनवताना जसं निपळतो ना, तसं लिटरली माझ्या जखमेला त्या आंब्यासारखं निपळून त्याच्यामधून जे खराब रक्त असतं, ज्याला आपण गँग्रीन म्हणतो, ते खराब रक्त काढत होते. माझा आवाज, माझ्या यातना, 2 जण इकडं, वडील इकडं, माझा भाऊ इकडं, असे 7-8 जण मला दाबून धरायचे त्या ड्रेसिंगसाठी. आज मला म्हणायचं काय, जेव्हा त्रास होतो ना तेव्हा त्रास इतका होतो की देव 4ही बाजूने तुमच्या आयुष्यात फक्त दुःख देतो. आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी जगतो काय, त्यापेक्षा मी या आयुष्यातून निघून गेलेलं का वाईट. आज मला सांगायचा अर्थ काय की आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर तुम्हाला या त्रासाबरोबर, या पेन बरोबर जगण्याची सवय करावी लागणार. आणि त्यावेळेस मी एक वाक्य वाचलं होतं जे मला तुम्हाला सांगेल, कारण की त्यावेळेस माझ्या डोक्यात काय होतं की माझ्या ॲक्सिडेंट नंतर 6व्या दिवशी मला कळालं की माझं अपंगत्व हे 85%. मग मी विचार केला, जर अपंगत्व 85% तर फक्त 15% आपण का काशी करायची. मी तेव्हा विचार केला की फक्त 15% आपण का जगायचं. आणि मग मी निर्णय काय डोक्यात यायचा, काहीतरी थांबवलेलं बरं. पण त्यावेळेस एक वाक्य ऐकलं, मला 2 पर्याय होते जे तुमच्या आयुष्यात आज सुद्धा आहेत. मला माहिती तुमच्यातले काही लोक आरोग्याशी खेळताय, काही लोकांना आर्थिक अडचण आहे, काही लोक कर्ज बाजारी झाले, काहींच्या घरामध्ये घटस्फोटापर्यंत गोष्ट पोहोचली, काहींच्या प्रॉपर्टीवरनं भांडणं चालले, आणि काहींचे घरातले लोक असे ज्यांनी पाठीतून खंजीर खुपसलाय. आज त्या सगळ्यांना मला सांगायचंय की त्यावेळेस आजची तुमची स्थिती माझ्या त्या स्थितीसारखी होती जेव्हा 2च ऑप्शन होते की आता रडायचं की आता लढायचं. हे 2च पर्याय आपल्याजवळ होते. तर मी त्यावेळेस निर्णय घेतला की रडायचं नाही, आता एका पायावर का होईना पण मात्र नक्कीच लढायचं. आणि तिथून पुढे माझं सुरुवात झाली. आणि त्याआधी माझं स्वप्न होतं की मी IT कंपनी टाकणार, स्वतःची कंपनी टाकणार, MIT मधून इंजिनिअरिंग पूर्ण करणार. पण नाही, त्यावेळेस मी विचार केला की मार्केटिंगमध्ये असून, चांगल्या घरातून असून, बोलणारा असून, पुस्तकं वाचत असून जर मला एवढे विचित्र विचार येऊ शकतात तर ह्या जगात असे कितीतरी लोक आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मातीत कितीतरी लोक आहे ज्यांना असलेली अडचण माझ्यापेक्षा मोठी आहे. आणि कदाचित या अडचणीत त्यांना आधार भेटण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक देखील पाऊल ते उचलत असतील. मग मी निर्णय घेतला की आजपासून एक IT कंपनीचा मालक म्हणून मिरवण्यापेक्षा आजपासून मी या सगळ्यांना मदत करणार आणि मी एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्या सगळ्यांना मदत करून त्यांच्या अंधाराचा प्रकाश बनण्याचा निर्णय मी त्याच दिवशी घेतला.
आणि आज मला सांगायला आवडेल की तिथून जी सुरुवात झाली ती सुरुवात मग मी थांबलोच नाही. हा, मात्र अडचणी माझ्या आयुष्यात होत्या, कारण की 2 पायाच्या माणसाचं आयुष्य आणि एका पायावर जगणाऱ्या अपंगाचं आयुष्य याच्यात खूप फरक आहे. 2 पायाचा माणूस असतो, दोघी पाय मिळून वजन घेतात. एक पाय नाही म्हणजे एका पायावर 100% वजन, म्हणजे त्रास तर नक्कीच होणार. वय वर्ष 18.5 आणि त्या त्रासामुळे तिथून पुढं मला कळायला लागलं की नाही. त्यावेळेस मला 2 विचार आले की आज माझा एक पाय नाही म्हणून मी जास्त निगेटिव्ह राहण्यापेक्षा माझ्याकडे काय नाहीये यापेक्षा माझ्याकडे काय आहे मी त्याचा विचार करणं सुरुवात केली. कारण की आज या जगात बरेच जण आहे की ज्यांना 2 पाय नाहीये, काही नाही 2 हात नाहीये. अहो, मी तर अशी व्यक्ती पाहिली की ज्यांना 2 हात आणि 2 पाय दोघी नाहीये, पण तरी ती व्यक्ती जर करते तर आपण का नाही करू शकत. आणि मी माझं कंटिन्यू केलं आणि मग मी ज्या मार्केटिंगच्या कंपनीत होतो तिथलं ट्रेनिंग कंटिन्यू केलं आणि बघता बघता समाजातून मला बोलवण्यात आलं कार्यक्रमांसाठी. बघता बघता मी माझ्या स्टोरीमधून माझ्या अनुभवातून काय केलं आणि मी स्वतःचं सर्वस्व दिलं. आज मला इथे एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे 8 गोल्डन इयर, 8 सुवर्ण वर्ष. प्रत्येक माणसाच्या करिअरमध्ये असे 8 वर्ष असतात की मी म्हणतो जर त्या 8 वर्षात त्यांनी एक गोष्ट हातात घेतली आणि त्या एकाच गोष्टीमध्ये परिपक्वता आणली, भले त्याला पैसे भेटले नाही, भले त्याला रुपया भेटला नाही, वातावरण भेटलं नाही, समाधान भेटलं नाही तरी चालेल, पण एका कौशल्यामध्ये त्यांनी 8 वर्ष जर दिले, मग त्याच्यात घरच्यांचं लग्न, मित्र फिरणं, मैत्रिणी, सगळ्या गोष्टी सोडून जर त्यांनी त्या स्किलवर वर्कआउट केलं तर 9व्या वर्षी त्या स्किलच्या बाबतीत जगातला 1 नंबर व्यक्ती म्हणून नक्कीच तुमची प्रसिद्धी असणार. आणि तिथून पुढं ते म्हणतात ना, आपण पळतो पण पैसा दुपटीच्या स्पीडने आपल्या पुढे पळतो, पण ए स्किल जर 8 वर्ष तुम्ही फोकस केलं तर तो दिवस नक्की येणार जो आज माझ्या बरोबर आहे की आज मी पुढे चालतोय आणि बऱ्याचदा पैसा माझ्या मागून चालतोय. आज आपण असं जर करायचं ठरवलं तर आयुष्यात सगळं शक्य आहे की महागड्या गाड्यांमध्ये फिरणे, घरच्यांना विदेशात फिरायला घेऊन जाणे, ब्रँडेड कपडे वस्तू वापरणे आणि ही जी काही लक्झरियस लाईफस्टाईल आहे ती फक्त आणि फक्त बॉलिवूडचे अभिनेते, खेळाडू, क्रिकेटमधले खेळाडू आणि काही राजकारण्यांची मुलं किंवा राजकारणी यांनीच हे आयुष्य जगलं पाहिजे असं कुठं नियम घेतलेला नाही. मी म्हणतो आपल्या महाराष्ट्राच्या मातीमधला एखादा मिडल क्लास किंवा एखादा गरीब घरातला तरुण सुद्धा जर त्यांनी स्वप्न घेतलं तर हे आयुष्य तो सुद्धा जगू शकतो. ते म्हणतात ना की पैसा वाईट आहे, मेल्यानंतर पैसा बरोबर थोडी घेऊन जाता येतो. अरे मी त्यांना सांगेल की हे तुमचा गैरसमज आहे. पैसा हा वाईट नसून तर आयुष्यातल्या 99% अडचणींचं सोल्युशन आज पैसा आहे. आणि कोणी सांगितलं तुम्हाला, कोण म्हणतं तुम्हाला की आज पैसे कमवणारे मेल्यानंतर पैसे घेऊन जाण्यासाठी कमवतात? मी किती जगणारे हे मला माहित नाही, पण जर माझ्या खिशात पैसा असेल तर मी जेवढं पण जगेल पण ती माझ्या स्वतःच्या दमावर जगेल याची मला गॅरंटी. आज मला सांगायचं काय की आपण सगळ्यांनी स्वप्न मोठे बघणं, पैशाशी पण प्रेम करणं आणि हा पैशाशी प्रेम करताना चांगल्या मार्गाने पैसा कमवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं बघता बघता मी माझा प्रवास पुढे केला आणि एक प्रत्येक माणसाचं एक वैयक्तिक स्वप्न असतं की माझा पण एक बिझनेस पाहिजे. मग मोटिवेशनल स्पीकर म्हणून, ट्रेनर म्हणून काम करता करता मी माझ्या भावाबरोबर, मित्राबरोबर आम्ही एक्सपोर्ट या बिझनेसची सुरुवात केली आणि भारतातला जो काही शेतमाल आहे त्याला आम्ही दुबईला पाठवावं लागलो. आज आमचं स्वतःचं ॲग्रोटेक जनरल ट्रेडिंग या नावाने, PVP ईगल इंडस्ट्री या नावाने एक्सपोर्टची कंपनी आहे जी माझी स्वतःची, मी भावाबरोबर, मित्राबरोबर आज चालवत आहे. म्हणजे आज मी जरी मोटिवेशनल स्पीकर म्हणून लोकांना प्रेरणा देतोय पण त्याचबरोबर एक उद्योजक म्हणून आज जर मी एक्सपोर्ट, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, फूड प्रोसेसिंग आणि फंड मॅनेजमेंटमध्ये जर म्हटलं तर करोडोंची उलाढाल जी आहे ती दर वर्षाला मी करतोय. पण हा एवढं मात्र नक्की की मी 10,000 करोड जरी मी कमवले कधी कुठं, पण त्या कमवलेल्या पैशांपेक्षा माझ्यासाठी एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. ती अचिव्हमेंट म्हणजे अशी, जसं आज तुम्ही माझी व्हिडिओ बघताय तसं आजपर्यंत जेवढे बी कार्यक्रम झाले, जेवढे पण व्हिडिओज झाल्या, त्या व्हिडिओच्या माध्यमातून 134 लोक माझ्या डायरेक्ट संपर्कातले असे आहेत की जे त्यांच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार होते, पण माझ्या व्हिडिओमुळे, माझ्या कार्यक्रमामुळे त्यांनी तो निर्णय टाळला आणि आज ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे. बघा ना, मी म्हणतो लंगडा तो नाही ज्याला माझ्यासारखा पाय नाही, आंधळा तो नाही ज्याला डोळे नाही, बहिरा तो नाही ज्याला कान नाही, गुंगा तो नाही ज्याला बोलता येत नाही. अहो गुंगा तर तो आहे ज्याला बोलता येत असून सुद्धा घरच्यांच्या स्वप्नांसाठी तो बोलण्याचा वापर करत नाही.
मी म्हणतो बहिरा तो नाही ज्याला कान नाही, अरे बहिरा तर तो आहे ज्याला कान असून सुद्धा या सगळ्या समाजामध्ये कितीतरी उद्योजकांची पुकार आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःचा व्यवसाय चालू करा. हे ज्याला ऐकू येत नाही तो खरा बहिरा आहे. आणि लंगडा मी नाही, कारण की माझा पाय नाही. अरे खरे लंगडे तर ते लोक आहेत की ज्यांना 2 हात 2 पाय ठणठणीत असून सुद्धा ते मोठे विस्वप्न जर पाहत नसतील, ते घरच्यांसाठी पळत नसतील, घराच्या बाहेर निघत नसतील, प्रगतीसाठी वेळ आली तर आपलं गाव जर ते सोडत नसतील, तर सॉरी बट खरे अपंग तेच आहे. आणि म्हणून मी म्हणतो माणूस अपंग शरीराने नाही, तर माणूस अपंग आपल्या विचाराने असतो, हे मात्र नक्कीच आहे. मग आज मला सांगायचं काय की जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, आज बघा हा प्रवास कुठवर आलाय. आज हा प्रवास चालून आला असा की आज माझं मूळ ऑफिस जे आहे ते दुबईमध्ये आहे, 2 नंबरचं जे ऑफिस आहे ते पुण्यामध्ये आहे, 3 नंबरचं ऑफिस नाशिकमध्ये आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे. म्हणजे हा प्रवास जो एका तुटलेल्या पायापासून चालू झाला, तो प्रवास आज साधारणतः वर्षाला फक्त मोटिवेशन ट्रेनिंग आणि कोचिंगमधून आज नाही जरी म्हटलं तर आज मिनिमम 1 ते 2 करोडचा टर्नओव्हर आज आम्ही वर्षाला कव्हर करतोय फक्त स्पीकिंग ट्रेनिंग कोचिंगमधून. आणि जर एक्सपोर्टमधून म्हटलं तर आज कमीत कमी 10 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर आम्ही एका वर्षाला कव्हर करतोय. आज हे सगळं करत असताना माझ्या मनात एक कल्पना सुचली की बिझनेस तो नाही की जिथं आपल्याला काम करायचंय, बिझनेस तो आहे जो आपल्याशिवाय चालतोय. आणि म्हणून आज बिझनेस कोच म्हणून आज कोल्हापूरमधून बोगम असोसिएट असतील, अहमदनगरमधून सुलभ कन्स्ट्रक्शन असतील किंवा कोलकात्यामधून चौधरी असतील, तर या सगळ्यांना बिझनेस वाढीसाठी जी काही मदत लागते ती बिझनेस कोच म्हणून मी करतोय. याच्यातले काही तर असे आहेत की माझ्या कोचिंगच्या आधी त्यांचा जो बिझनेस होता तो जेवढा चालू होता, माझ्या कोचिंग नंतर त्यांचा बिझनेस 10 ते 20 पटीने वाढला. मग आज नवीन लोकांना ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना मी मदत करू शकतो, ज्यांना जॉब करून स्वतःचं काहीतरी वाढवायचंय त्यांना मी मदत करू शकतो, ज्यांना आहे तो बिझनेस मोठा करायचा असेल तर त्याला ऑटो पायलट मोडला नेण्यासाठी मी मदत करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, ते म्हणतात ना देव येत असेल तर देवापेक्षा देवाला आणणारा मोठा आहे. संधी भेटत असेल तर संधीपेक्षा त्या संधीचा प्लॅटफॉर्म मोठा आहे. म्हणून मला सांगायला आवडेल, आज जर तुम्हाला माझ्यामुळे कळतंय तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, टीम ग्रो मोशनचं. आज त्यांनी जर मला संधी दिली नसती तर आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नसतो. त्यांच्या या संपूर्ण कार्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आज या माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये ज्यांना वाटते की माझ्याशी जोडलं जायचंय तर नक्कीच तुम्ही माझ्याशी जोडलं जाऊ शकता. मी तुमच्यासाठी एका पायावर तयार आहे. पाय एकच असल्यामुळे एकावरच तयार राहणार, पण नक्कीच तयार आहे. पण तोपर्यंत एवढंच म्हणेल, शुभेच्छा. भेटू आपण पुढच्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर जिथं आता तुम्ही तुमची स्वतःची स्टोरी सांगणार, एका पायावर नाही तर 2 पायावर उभं राहून. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.